नाशिकच्या इंदिरानगर परिसरात गेल्या काही वर्षात झपाट्यानं नागरिकीकरण झालंय। अनेक इमारती उभ्या राहिल्या। या शेकडो इमारतींमध्ये ज्योतिर्मय हाऊसिंग सोसायटी आपलं वेगळेपण टिकवून आहे। नावातच ज्योत असल्यानं या सोसायटीची दिवाळी ही अनेकांचा जीवन मार्ग उजळवून टाकणारी असते। 25 अंध कुटुंबांची ही सोसायटी आहे। मात्र आनंद, उत्साह, सेलिब्रेशन आणि जल्लोषाला इथं कुठलीच कमतरता नाही। तुम्हा मान सारख्या डोळसांचेही डोळे दिपवून टाकेल अशी इथली दिवाळी असते। महाराष्ट्रातली ही एकमेव अंध सोसायटी असल्याचा इथल्या सदस्यांचा दावा आहे। आम्ही एकत्र म्हणजे एकत्र सगळे आम्ही अंध राहतो आणि आम्ही अंध जरी असलो तरी आमचे सगळे फॅमिलियर्स म्हणजे जे आमची बायको असो किंवा मुलं असो मुली असो ते इतर तुमच्यासारखे नॉर्मलच आहेत। तर त्यांच्यासोबत दिवाळी आम्ही सेलिब्रेशन करत असतो आणि त्यामुळे जे काय होतं की त्यांना होणारा आनंद तो आमचा म्हणजे आमचाही आनंद असतो। महाराष्ट्रातील एकमेव सोसायटी सक्सेस झालेली आहे। याच्या आधी प्रयत्न केलेत बरेचदा, परंतु बराच वेळ लागत असल्यामुळे त्या लोकांनी एक दुसऱ्यावर विश्वास न ठेवल्यामुळे ते सक्सेस झालं नाही। परंतु हे मी संस्थेच्या याच्यात माध्यमातून केल्यामुळे तो साहजिकच अंधांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामध्ये मी पूर्ण उतरलो। केवळ दिव्यांच्या प्रकाशानंच दिवाळी साजरी होत नाही, तर फटाक्यांची आतषबाजी, बालगोपाळांचा उत्साह आणि जोडीला संगीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील असते। खूप म्हणजे दरवर्षी खूप आनंद होतो आणि एक म्हणजे की काहीतरी झालं तरी आम्ही सगळे एकत्र येतो कुठल्या निमित्ताने तरी। ते दिवाळी हा एक सण असा आहे की सगळे हेवेदावे विसरून आम्ही सगळे एकत्र येतो। एवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे। हे चांगले वाईट अनुभव ब्लाइंड माणसाला तर जास्त येतात, प्रश्न तो नाहीये। पण लोकांनी एक समजायला पाहिजे, एखादा अवयव नसला म्हणजे तो काही म्हणजे माणूस नाही आहे, अशातल्या पद्धतीने लोकांची वागण्याची टेंडन्सी आहे ती बदलायला पाहिजे। अंध व्यक्ती कुठल्याच बाबतीत डोळसांपेक्षा कमी नाहीत। या सोसायटीतले सर्व सदस्य आणि त्यांची मुलं कुठल्या ना कुठल्या आस्थापनांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत। त्यामुळं अंधांना सहानुभूतीची नाही तर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणाऱ्या डोळस हातांची गरज आहे। तरच तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या या प्रकाश पर्वाचा खरा उद्देश सफल होईल। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।